शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीची नाशिकमधून स्वामी शांतिगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। कोणत्याही पक्षाची उमेदवारी नको, अपक्ष लढणार असं शांतिगिरी महाराज म्हणतात। नाशिक, शिर्डी, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, दिंडोरीत उमेदवार देणार असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। 2 दिवसात उमेदवार निश्चित करणार असल्याचं सुद्धा शांतिगिरी महाराज यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। आदिवासी पाड्यांवर शांतिगिरी महाराज यांचे प्रचार दौरे सुद्धा सुरू होणार आहेत आणि स्वामी शांतिगिरी महाराजांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। महायुतीकडून इच्छुक असलेले स्वामी शांतिगिरी महाराज हे प्रचार दौरे करत आहेत। बोरीचीवाडी या ठिकाणी त्र्यंबकेश्वर तालुक्यातलं हे गाव आहे आणि याच गावामध्ये प्रचार देखील सुरू केलेला आहे। बाबाजी, तुम्ही महायुतीकडून इच्छुक होतात, मात्र अपक्ष आता आपल्याला उमेदवारी करावी लागेल अशी स्थिती आहे। काय नेमकी आता प्रचार दौऱ्याची स्थिती आहे? भारत मातेच्या आणि गुरूंच्या चरणी वंदन करून जय बाबाजी भक्त परिवार यांनी निर्णय केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं, आणि तेही कोणत्या प्रकारे कोणत्याही पक्षाचं अपेक्षा करायची नाही। तर असा निर्णय या ठिकाणी घेण्याचं ठरवलंय की आपण अपक्षामाध्यमातून काय करा निवडणूक लढवणार। मात्र तुमच्या माध्यमातून अनेक मतदारसंघांमध्ये देखील उमेदवार देण्याबाबतची चर्चा आहे। किती ठिकाणी आपण त्याबाबतची चाचपणी केली आहे? काही इच्छुक उमेदवारांशी आपलं बोलणं झालंय का त्या संदर्भामध्ये? की आमचे जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव 7 लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि त्याची बैठकीचं नियोजन आता आम्ही करण्यात आलेले आहेत। त्या बैठकीमध्ये आम्ही तो निर्णय घेणार आहेत की कोणत्या मतदारसंघात दिंडोरी असेल, जळगाव असेल, धुळे असेल, शिर्डी असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, असे जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांनी कोणत्या उमेदवाराला आपण काय करायचं प्राधान्य द्यायचं याचा निर्णय आम्ही बैठकीत करणार आहोत। मात्र ज्या पद्धतीने आता तुम्ही गावखेड्यांवर फिरताय, पाड्यांवर जाताय, काय अपेक्षा आहेत जनतेच्या? ज्या पद्धतीने 17 वर्ष उलटून गेली, 17 खासदार झाले असं तुम्ही आता बोललात, काय अपेक्षा आहेत? तर बाबा त्या कोणत्याही वाडी व्यवस्थेवर किंवा एखाद्या गाव गेल्यानंतर बाबांचं येण्याचं कारण महत्त्वाचं आहे त्या गावातल्या सर्व नागरिकांसाठी, की बाबा त्यांच्याकडं प्रचार करण्यासाठी बाबा त्या ठिकाणी जात नाहीत। तर तिथल्या काय समस्या असतील, त्यांच्या काय व्यथा असतील, अडीअडचणी असतील, त्यांचा आम्ही प्रश्न त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रश्न त्या ठिकाणी मांडला जातो आणि तिथलीच नागरिक बघा आम्हाला त्या ठिकाणी अत्यंत हृदयपूर्वक त्या ठिकाणी त्यांच्या व्यथा किंवा त्यांच्या अडचणी मांडतात। जसं काही कोणत्या अडचणी शकत असतात, तर काही गावामध्ये पाण्याची समस्या असते, काही गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था गैरसोय असते। अशा अनेक माध्यमातून अडीअडचणीच्या काही जण म्हणते एकाच आम्ही तिकडं सिन्नर तालुक्यात गेलो होतो, तिकडे एका गावाने आम्हाला 10-15 किलोमीटर दुरून यावं लागतं, आम्हाला पुलाची व्यवस्था असली पाहिजे। अशा अनेक समस्या त्या ठिकाणी नागरिक अत्यंत हृदयपूर्वक त्या ठिकाणी मांडत असतात। याच्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी उमेदवार देणार आहात त्या ठिकाणी खरं म्हणजे महायुतीचे मतं कमी होतील। तुम्ही देखील महायुतीकडनं इच्छुक होतात, मात्र ज्या पद्धतीने आता उमेदवार देण्याची चर्चा तुमच्याकडनं होते किंवा तशा पद्धतीची बैठकीची तयारी होते, त्याचा कुणाला फटका बसेल असं वाटतं? आम्ही कोणालाही फटक्या बसण्यासाठी निवडणूक लढवित नाही। आमचा जो नाराज काय लढा राष्ट्रहिताचा आणि शुद्ध राजकारणाचा। आमचा हेतू कसा, आम्ही कशासाठी उतरलेलो, सर्व ही मंडळी कशासाठी या राजकारणात उतरलेली आहेत? कोणाचंही नुकसान करण्यासाठी नाही, तर देशाचं हित कशामध्ये आहेत हे सांगण्यासाठी किंवा हे करून दाखवण्यासाठी हे या निवडीच्या रिंगणात उतरलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह किरण ताजने, पुढारी न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक।